लग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं. 12 वर्षांनंतर पत्नीचं धक्कादायक सत्य. रात्री उठायची नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. सुखी वाटणाऱ्या कुटुंबात घडलेली ही घटना इतकी विचित्र आहे की पोलिसांनाही सुरुवातीला यावर विश्वास बसला नाही. एक नवरा जो आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करत होता, त्याला 12 वर्षांनी असं काही कळालं की त्याचं संपूर्ण आयुष्यच हादरून गेलं. शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचं सत्य तुम्हाला सुन्न करून सोडेल. धनबाद शहरात राहणारा इम्रान अन्सारी हा एक साधासुधा मेहनती व्यापारी. कापडाचं छोटंसं दुकान चालवत होता. स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिलेला माणूस. वयाच्या 25शीत असताना त्याचं लग्न ठरलं एका नातेवाईकाच्या ओळखीतून. मुलीचं नाव होतं सायरा. एका लग्न समारंभात इम्रानने सायराला पहिल्यांदा पाहिलं आणि पहिल्याच नजरेत तो तिच्यावर भाळला. तिचं बोलणं, तिचं वागणं सगळंच त्याला भावलं. घरच्यांनीही होकार दिला आणि काही महिन्यातच दोघांचा निकाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सुरुवातीचे दिवस अगदी स्वप्नवत होते. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे आणि नात्यात कुठलीही शंका येण्याचं कारण नव्हतं. इम्रान रोज संध्याकाळी दुकान बंद करून घरी यायचा, तेव्हा सायरा त्याच्या आतुरतेने वाट बघत बसायची. शेजारी पाजारी त्यांच्या जोडीचं कौतुक करायचे. घरातले मोठे लोकही म्हणायचे, अशी सून मिळायला भाग्य लागतं. कुणालाही कल्पना नव्हती की या हसऱ्या सुखी संसाराच्या आत एक असं रहस्य दडलंय जे पुढे सगळ्यांनाच हादरवणार होतं. लग्नानंतर बघता बघता काही वर्ष उलटली आणि त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. घर आता आणखीन सुखासमाधानाने भरलेलं होतं. इम्रानचा व्यवसायही चांगला चालत होता आणि सायरा एक आदर्श पत्नी आणि आई म्हणून घर सांभाळत होती. नातेवाईकांच्या गप्पांमध्ये, लग्न कार्यांमध्ये त्यांची जोडी नेहमी चर्चेचा विषय असायची. पण या सगळ्या सुखाच्या मागे कधीतरी काहीतरी खटकणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी घडत होत्या, ज्याकडे इम्रानने त्यावेळी फारसं लक्ष दिलं नव्हतं. कधी कधी रात्री अपरात्री सायरा अचानक झोपेतून उठायची आणि बाल्कनीत जाऊन कुणाशी तरी हळू आवाजात बोलायची. इम्रानने विचारलं की ती म्हणायची, माहेरच्यांचा फोन होता, काळजी करू नका. कधी अनोळखी नंबरवरून फोन यायचे तर ती लगेच फोन घेऊन बाहेर जायची. कधी तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता दिसायची जी ती लपवण्याचा प्रयत्न करायची. इम्रानने या सगळ्यांकडे प्रेमळ नवऱ्याच्या नजरेतून बघितलं आणि बायकोचं माहेरशी बोलणं असेल असं समजून दुर्लक्ष केलं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 2022 साल उजळलं आणि इथूनच या कहाणीला वेगळं वळण मिळालं, धक्कादायक वळण मिळालं. सायरा दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती हे तिने आधीच सांगितलं होतं. इम्रानने तिला स्वतःच रेल्वे स्टेशनवर सोडलं, तिच्या हातात काही पैसे दिले आणि काळजी घे, वेळेवर फोन कर असं सांगत निरोप दिला. सायराच्या डोळ्यात त्या क्षणी काहीतरी वेगळेच भाव होते, पण इम्रानने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं बाळंतपणाची काळजी असेल. सुरुवातीचे काही दिवस सगळं सामान्य होतं. रोज संध्याकाळी ठराविक वेळी फोनवर बोलणं व्हायचं. सायरा तिकडच्या गप्पा सांगायची, घरातल्या तयारीबद्दल बोलायची. पण अचानक एक दिवस तिचा फोन लागेनासा झाला. इम्रानने वाटलं की त्याला नेटवर्कची काही अडचण असेल किंवा बाळंतपणाच्या तयारीमध्ये व्यस्त असेल असं इम्रानला वाटलं. पण दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि तिचा कुठलाच संपर्क होईना. इम्रानच्या मनात आता हळूहळू शंकेची पाल चुकचुकी लागली होती. काहीतरी गडबड आहे हे त्याला जाणवत होतं, पण नेमकं काय हे त्याला कळत नव्हतं. शेवटी न राहून इम्रानने स्वतः सायराच्या माहेरच्या घरी संपर्क साधला. फोन लागताच त्याने विचारलं, सायरा कशी आहे, बाळंतपण व्यवस्थित सुरू आहे ना? आणि पलीकडून जे उत्तर आलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिकडून सांगण्यात आलं की सायरा गेल्या कित्येक महिन्यात तिकडे आलीच नव्हती. इम्रानला क्षणभर वाटलं की आपण चुकीचा नंबर लावला की काय. त्याने पुन्हा नंबर तपासला, पुन्हा फोन केला, पण उत्तर तेच होतं, सायरा इकडे कधी आलीच नाही. आता इम्रानच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. मग गेली इतकी वर्ष ती ज्या घरी माहेर म्हणून सांगून जायची, ते घर नेमकं कुणाचं होतं? की इतके दिवस नेमकी कुठे राहत होती? रात्री अपरात्री ती कुणाशी बोलत होती? अनोळखी नंबरवरून येणारे ते फोन कुणाचे होते? एक एक जुनी आठवण आता त्याच्या डोळ्यासमोर वेगळ्याच अर्थाने उभी राहत होती. जो संसार त्याला आजवर सर्वात सुरक्षित वाटत होता, तोच आता त्याला अनोळखी वाटू लागला. इम्रान आता शांत बसणार नव्हता. त्याने स्वतःच्या प्रकरणाचा शोध घ्यायचं ठरवलं. त्याने सायराच्या जुन्या ओळखी शोधायला सुरुवात केली. तिच्या मोबाईलमधले जुने नंबर तपासले. तिच्या कागदपत्रांची पडताळणी करायला सुरुवात केली. ज्या नातेवाईकांच्या ओळखीतून हे लग्न ठरलं होतं त्यांच्याशीही संपर्क साधला. पण आश्चर्य म्हणजे त्यातले बरेच जण आता संपर्कातच नव्हते. काहींचे नंबर बंद होते तर काही टाळाटाळ करत होते. जसा जसा तो खोलात जात होता तसतसे एक एक धागे उलगडत होते आणि प्रत्येक धाग्याकडे त्याच्या मनातली भीती वाढत गेली. महिनाभराच्या शोधानंतर इम्रानला काही कागदपत्र आणि जुने संदर्भ हाती लागले, जे बघून त्याचे हातपाय गार पडले. सायराबद्दलची माहिती, तिचा जुना भूतकाळ, तिच्या कुटुंबाचे व्यवहार, हे सगळं इतकं गुंतागुंतीचं आणि विचित्र होतं की कुठलीही सर्वसामान्य माणूस यावर सहज विश्वास ठेवणार नाही. 12 वर्षाच्या स्त्रीसोबत त्याने संसार केला, मूल वाढवलं, स्वप्न बघितली. तिची खरी ओळखच पूर्णपणे वेगळी निघणार होती. इम्रानला आता भीती वाटू लागली की हे सत्य समोर आल्यावर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार आहे. तो आता पोलिसांकडे जाऊन आला होता आणि आपल्या परीने चौकशी अधिकाऱ्यांच्या मदतीने या प्रकरणाच्या खोलात जात होता. प्रत्येक भेटीगणित, प्रत्येक कागदपत्रागणित त्याला जाणवत होतं की ही गोष्ट फक्त बायको घर सोडून गेली इतकी साधी नाहीये. यामागे काहीतरी मोठं नियोजित असं काहीतरी दडलेलं आहे. रात्री झोप न लागणे, सतत मनात प्रश्न घोळणे, हे आता इम्रानच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं होतं. त्याला वाटायचं, आपण ज्या स्त्रीवर डोळे झाकून विश्वास ठेवला तिने आपल्याला नेमकं कशासाठी वापरलं असेल. आणि शेवटी ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण आला. जे सत्य समोर आलं त्याने इम्रानचा जमिनीवरचा पायच उडला. सायरा ही मुळात भारतीय नागरिकच नव्हती.
भारतात येण्याआधी तिचं आधीच एका ठिकाणी लग्न झालेलं होतं आणि तिच्या कुटुंबाने राजकीय ओळखी व दबावाचा वापर करून खोटी कागदपत्र तयार केली होती. बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश मिळवला होता आणि इम्रानशी लग्न करून भारतीय नागरिकत्व आणि कागदपत्र मिळवण्यासाठी त्यांचा एक प्यादा म्हणून वापर केला होता. रात्री अपरात्रीचे ते फोन, अचानक होणारं गायब होणं, माहेरचं खोटं नाव, आता सगळं एक एक करून जुळत होतं. 12 वर्षाच्या स्त्रीवर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला, जिच्यासोबत त्याने सुखदुःखाचे क्षण वाटून घेतले. तिचं खरं आयुष्य हे एका सुनियोजित कट होता. हे कळाल्यावर इम्रान पूर्णपणे कोलमडून गेला, पण खचून न जाता त्याने धीर एकवटला आणि या संपूर्ण प्रकरणाची पोलिसात अधिकृत तक्रार नोंदवली. आज तो न्यायासाठी सरकारी विभागांचे उंबरठे झिजवतो आहे. सत्य सगळ्यांसमोर यावं यासाठी लढतो आहे. मित्रांनो, सत्य हे कधी कधी कल्पनेपेक्षाही भयंकर असतं, याची प्रचिती या घटनेने पुन्हा एकदा दिली.